पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुचित्रबुद्धमस्तकं विनादवेणुहस्तकम् अनन्दरङ्गसादरं नमामि कृष्णनादरम्। मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं नितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णधारणम्। कदम्बसूनकुण्डलं तुषारगन्धमण्डलं व्रजाङ्कनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं। यशोदया समोदया यगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम्। सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं प्रधानमुक्तमालकं नमामि नन्दबालकं। समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम्। भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं। ध्रुवान्तकान्तभञ्जनं प्रकाशबालसंज्ञनं दिने दिवे नमं नमं नमामि नन्दसम्भवम्। गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं। नवीनगोपनादरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं परिप्रभावतत्पटम्। समस्तगोपनन्दनं मृगञ्जुवत्कमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं मृगन्तचारुचायकं रसालवेणुनायकं नमामि कुञ्जनायकम्। विदग्धगोपिकामनो मनोज्ञकल्पसायनं नमामि कुञ्जतारणे प्रवृद्धवन्यपायनं। यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव दीयतां तथा कृपा विधीयताम्। प्रमाणिका शतद्वयं जपत्यधिक्ययत्त्वमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांना अनेकांनी थांबण्याकरता म्हणून आग्रह केला आणि भगवंत थांबलेले आहे. पण भगवंत धर्मराजा करता थांबले नाहीत, कुंती करता थांबले नाहीत, भीमा करता थांबले नाहीत, अर्जुना करता थांबले नाहीत. भगवंत थांबले ते भीष्मान करता. कारण भीष्म हे इच्छामय आहेत. जोपर्यंत
उत्तरायणाची सुरुवात होत नाही आणि भगवंत समोर येत नाही तोपर्यंत देहत्याग करायचा नाही असं भीष्मांनी पक्क केलं. तेव्हा त्यांचा प्रवास पुढचा जो आहे हा अधिक सुकर व्हावा याच्याकरता भगवंत थांबले. आपण जे विष्णू सहस्रनाम म्हणतो ते विष्णू सहस्रनाम स्तोत्र या ठिकाणी भीष्मांनी सांगितलेलं आहे. आपण त्याच्या आधीचं जे सगळं म्हणतो की कोणी कोणी सांगितलं काय काय ओवाच, पण जिथे विष्णू सहस्रनाम प्रत्यक्ष सुरू होतं हा कसा आहे मुळात हा ओंकार स्वरूप आहे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. आपण शेवटच्या दिवशी त्या सगळ्याचा म्हणजे विष्णू सहस्रनामाचा पाठ करणार आहोत. ज्यांचं पाठ आहे आणि जे आज आलेलं नाही अशा सगळ्यांना बोलवा त्या दिवशी. ज्यांचं पाठ नाही आहे अशांनी पुस्तक घेऊन या आणि सगळ्यांबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. ते विष्णू सहस्रनाम स्तोत्र या ठिकाणी भीष्मांनी सांगितलं. भीष्मांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर भगवंत द्वारकेला गेलेले. आणि आता इकडे परीक्षित जो आहे उत्तरेचा गर्भ, परीक्षित राजाचा जन्म झाला आणि त्याच सुमारास महात्मा विदुर जे ते तीर्थयात्रा करून परत आलेले. महाभारताचं जे युद्ध झालं त्यावेळेला महात्मा विदुर त्या ठिकाणी नव्हते. विदुर म्हणजे प्रत्यक्ष यमधर्म आहे. विदुर आले आणि त्यांनी आपला जो भाऊ आहे धृतराष्ट्र याला धृतराष्ट्राला फार वाईट वाईट बोललेत बरं का विदुर. ज्या पांडवांना तू लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केलास, ज्या भीमाला विषारी लाडू खाऊ घातलेस, त्याच पांडवांनी एखाद्या कुत्र्याला अन्न टाकावं तसं तुला अन्नाचे तुकडे टाकलेत आणि त्या तुकड्यावरती तू जगतोयस. तुला लाज नाही वाटत का? याचं कारण त्याच्या सहमतीने हे सगळं झालेलं आहे. आपल्या समोर जर एखादी अन्यायकारक घटना घडत असेल आणि आपण त्याच्यामध्ये न्यायाच्या बाजूने जर बोललो नाही तर आपली त्याला संमती असं धर्मामध्ये पकडलं जातं. या न्यायानं तू हे सगळं चालू होतं तेव्हा काही बोलला नाहीस आणि तुला ज्यांना तू मारण्याचा प्रयत्न केलास त्यांनीच टाकलेल्या तुकड्यावरती तू आता जगतोयस, तेव्हा हे असं लाचाराचं जगणं सोडून दे आणि माझ्याबरोबर लवकरात लवकर इथून बाहेर पड. काळ आता घिरट्या घालतोय तुझ्या डोक्यावरती, याची जाणीव त्यांनी करून दिली. विदुर, धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी कुणालाही न सांगता राजवाडा सोडला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा धर्मराज युधिष्ठिर जे आहेत ते दररोज सकाळी उठल्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या चरणस्पर्शाकरता त्यांच्या महालात जात आहे. याच्या आधी सगळं महाभारत घडलेलं आहे. तरी सुद्धा
आपल्या घरातले ते वडीलधारे आहेत या न्यायानं त्यांना नमस्कार करायला धर्मराज रोज जात आहेत असा उल्लेख आहे. ते जेव्हा महालामध्ये गेले तेव्हा धृतराष्ट्र तिथे नाहीये, गांधारी तिथे नाहीये, विदुर काका नाहीये. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळलं देवर्षी नारद त्या ठिकाणी आलेत आणि नारदांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला की आता आजपासून 5व्या दिवशी धृतराष्ट्र जो आहे त्याचा अंतिम काळ आहे, तेव्हा तो यथाकाल देहाचा त्याग करेल. त्याच्यानंतर बाकी सगळा जो क्रम आहे तो सांगितला. त्यानंतर काही दिवस मध्ये गेलेत आणि एक दिवस युधिष्ठिरानं बरेच दिवस झाले अर्जुनाची काही खबर नाही, द्वारकेतलं काही निरोप आला नाही, कुठल्या उत्सवाचं आमंत्रण आलं नाही. म्हणून द्वारकेची सगळी ख्याली खुशाली आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना द्वारकेमध्ये, हे जाणून घेण्याकरता अर्जुनाला द्वारकेमध्ये पाठवले. आणि साधारणपणे तो जो कालावधी आहे हस्तिनापूर पासून द्वारकेपर्यंत जाण्याचा, तिथे काही काळ निवास आणि तिथून पुन्हा परत येणं, हा जो काही कालावधी आहे नेहमीचा तो उलटून गेलेला आहे. आणि तरी सुद्धा अर्जुन परत आलेला नाही. आणि आता दुर्योधनाला, क्षमा करा, युधिष्ठिराला काही अपशकुन जाणवत आहे. आपल्याकडे काही ठरलेले डावाडोळा लवतोय किंवा बाहू स्फुरण पावतायत, असे काही निषिद्ध प्राणी आहेत ते आपल्या उजव्या बाजूने चालले तर अपशकुन मानले जातात. तसं युधिष्ठिराला वारंवार जाणवत आहे. आणि भीमाशी तो वार्तालाप करतोय की मला गेले काही दिवस हे असं सारखं जाणवत आहे, काय कारण असेल याचं. आणि एवढ्यात अर्जुन अत्यंत म्लान चेहऱ्यानं त्या राजसभेमध्ये उपस्थित आहे. युधिष्ठिरानं अर्जुनाला काही प्रश्न विचारले की तू काही वेडावाकडा वागला नाहीस ना, की ज्याच्यामुळे तुला असं शरमल्यासारखं झालंय, किंवा युद्धात तुझा पराभव झाला का, तू एखाद्या स्त्रीची काही छेड काढलीस का, राजा म्हणून जे अशोभनीय वर्तन आहे ते तू काही केलंस का, असे अनेक प्रश्न विचारले. पण त्यावेळेला प्रसंग असा घडलाय की भगवंतांचं निजधाम गमन झालेलं आहे आणि ही बातमी इकडे पांडवांपर्यंत येऊन पोहोचलेली नाही. आणि भगवंतांचं निजधाम गमन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी कलियुगाला सुरुवात झाली असं म्हणतात. द्वापार युगाचा अंत म्हणजे भगवंतांनी हे जो अवतार होता त्यांचा श्रीकृष्ण अवतार तो संपवला, त्याच्या दुसऱ्या दिवशी कलियुगाला सुरुवात झाली. आणि मग कलियुगाची सगळी लक्षणं धर्मराजांना हळूहळू आपल्या नगरामध्ये दिसत आहेत. आणि मग धर्मराजानं असं ठरवलं की आता भगवंतांनी अवतार समाप्ती केली आहे, कलियुगाची सुरुवात झाली आहे, तेव्हा आता इथे राज्य करण्यात फार थांबण्यात अर्थ नाही. म्हणून सगळे पांडव आपल्या मातेसह त्यांनी स्वर्गारोहण केलं. आपला जो उत्तराधिकारी आहे परीक्षिती राजा, त्याला राज्यावरती बसवलं. परीक्षितीनं 36 वर्ष राज्य केलेलं आहे असा उल्लेख आहे. त्यानं कसं राज्य केलं तर धर्मराज युधिष्ठिरांनी ज्याप्रमाणे राज्य केलं त्याचप्रमाणे त्याची राज्य व्यवस्था सांगितली आहे. त्याचं सविस्तर वर्णन भागवतामध्ये आहे. आणि एक दिवस हा राजा परीक्षिती आपल्या नगरातून चालला होता, त्यावेळेला त्याने एक दृश्य पाहिलं. एक काळा कभिन्न पुरुष ज्यानं काळी वस्त्र परिधान केलेली आहे, पण मस्तकावरती
सोन्याचा किरीट आहे, गळ्यामध्ये अलंकार आहेत, अंगावरती जे काळं वस्त्र आहे ते उंची आहे. अशा प्रकारे एखादा राजा जसा पोशाख करतो, जसे कपडे, जशी वस्त्र, जसे अलंकार, जसा किरीट परिधान करतो, अगदी त्याच पद्धतीनं यानं हे सगळं परिधान केलेलं आहे. पण तो काय करतोय तर तो एका बैलाला आणि एका गाईला ताडण करतोय, म्हणजे मारतोय. परीक्षितीला काही लक्षात येईना हे काय चाललंय, म्हणून तो आपल्या रथातून उतरला. तिथे त्याचा मोठा संवाद आहे. हा काळ्या दिसणारा, काळ्या पोशाखातला दुसरा तिसरा कोणी नाही, हा कली आहे. आणि तो कली आपल्याकडे गाय आणि पृथ्वी, म्हणजे पृथ्वीचं प्रतीक म्हणून गाय धरलेलं आहे, आणि बैल हे धर्माचं प्रतीक मानलेलं आहे आपल्याकडे. त्या बैलाला एकच पाय शिल्लक आहे. या कलीनं त्याचे 3 पाय तोडलेत आणि हा गाईला ताडण करतोय. आणि म्हणून परीक्षितीनं त्या कलीला मारण्याकरता म्हणून आपली तलवार उपसली. आणि हा कली राजा परीक्षितीला शरण गेला. त्यानं परीक्षितीचे पाय पकडले आणि म्हणाला, महाराज मला मारू नका, मी कली आहे. कली बोलायला फार हुशार आहे. त्यानं विचारलं, तुमचं साम्राज्य कुठपर्यंत पसरलेलं आहे? राजा परीक्षितीनं सांगितलं आपलं साम्राज्य कुठपर्यंत आहे. हा मनामध्ये म्हणला, तुमचं साम्राज्य एवढंच आहे, पुढची येणारी 4,32,000 वर्ष मीच सम्राट आहे. त्यातली फक्त 5,500 वर्ष झाली आहेत बरं का आता. काय वर्णन आली आहेत भागवतात जर आपण वाचली ना, शेवटच्या स्कंदामध्ये वडाचं झाड बघतो ना आत्ता आपण सगळेजण, त्या वडाच्या झाडाचा आकार किती होईल, लहान 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 होत. तर आत्ता आपण जो हरभरा खातो त्या हरभऱ्याची पेंडी केवढी असते, तेवढा लहान 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 मनुष्याची उंची, त्या प्रमाणात लहान होणारे कलियुगाच्या अंताला, असं वर्णन भागवतामध्ये आहे. मातृवर्ग जास्त आहे म्हणून मुद्दाम सांगतो, भागवतामध्ये असं वर्णन आहे. रजस्त्राव जो होतो त्याचं एक विशिष्ट वय आहे रजस्वाला होण्याचं. ते किती अलीकडे येईल सांगितलंय भागवतामध्ये. 6 महिन्याच्या मुलीला रजस्त्राव सुरुवात होईल कलियुगाच्या अंताला, असं वर्णन भागवतामध्ये. इतकी भीषण परिस्थिती होत जाणार आहे. यानं पाय पकडले आणि म्हणाला, मला तुम्ही मारू नका. याचं कारण असं आहे की प्रत्येक युगाचे काही गुण आहेत आणि काही दोष आहेत. पण कलियुगामध्ये काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे आधीच्या 3 युगामध्ये जर आपण एखादी गोष्ट वाईट मनामध्ये जरी आणली तर त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.
कलियुगाचा हा फायदा आहे की जोपर्यंत आपण एखादी वाईट कृती करत नाही तोपर्यंत त्याचे दोष आपल्याला लागणार नाहीत. आणि कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन सांगितलंय ते म्हणजे नामस्मरण. कृतये ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचे जे मार्ग सांगितले त्यातला सगळ्यात सोपा मार्ग हा या कलियुगातला आहे, हरिकीर्तन. आणि म्हणून माझे जसे दोष आहेत तसे काही गुण सुद्धा आहेत. म्हणून तुम्ही मला मारू नका. आणि म्हणून परीक्षित राजानं त्याला सांगितलं की हे जरी तुझे गुण असते, तुझे काही फायदे असले या युगाचे, तरी सुद्धा तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही. हा म्हणाला तुम्ही असं करा, मला तुमच्या राज्यातली काही निवडक ठिकाणं द्या, त्या ठिकाणी मी वास करतो. म्हणून राजानं याला 4 ठिकाणं दिली आहेत. त्यातलं पहिलं आहे म्हणजे द्यूत, दुसरं आहे मद्यपान, तिसरं ठिकाण आहे व्यभिचार आणि चौथं ठिकाण आहे हिंसा. ज्या ठिकाणी मारामारी चालली आहे, हिंसा चालली आहे, या ठिकाणी कलीचा वास आहे. कली हसला आणि म्हणाला माझी फॅमिली मोठी आहे, मला काही 4 BHK चालणार नाही, मला तुम्ही अजून काही जागा द्या. आणि म्हणून राजा परीक्षितीनं त्याला अजून एक जागा दिली. ती जागा म्हणजे अवैध मार्गानं कमावलेली जी संपत्ती आहे, जे सोनं आहे, त्या ठिकाणी कलीचा वास आहे. अशी अजून एक जागा त्याला दिली. कली तिथून निघून गेला. यानं पुन्हा त्या गोमातेची आणि त्या बैलाची सेवा शुश्रूषा केली असा उल्लेख आहे. म्हणजे त्याला पुन्हा आपल्या मूळ स्थानावर आणण्याचा प्रयत्न केला, पण एका अर्थानं ते त्याला शक्य नव्हतं, कारण कलियुगात सुरुवात झाली होती. आणि राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये पुन्हा परत आला. काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवस राजा परीक्षितीला असं वाटलं की आपल्या पूर्वजांनी काय काय जमा केलंय. आता बरेच दिवस झाले म्हणाले जाऊन एकदा लॉकर उघडलं पाहिजे की नाही, आपण करतो की नाही. माझ्या पूर्वजांनी काय काय संपत्ती जमा केली आहे हे पाहायला पाहिजे एकदा. आणि म्हणून आपण बँकेत सगळ्यांनी लॉकर रूम पाहिली आहे ना. हां, म्हणजे समजायला सोपं जावं म्हणून मी पण पाहिली आहे बरं का. हां, आपलं जसं छोटं लॉकर असतं की नाही एवढंच, काहींचं मोठं असेल, ताट बसणार असतं बघा. मला कळतच नाही ते लॉकरमध्ये ठेवण्याकरता आपण ते दागिने करतो का परिधान करण्याकरता करतो, आहे की नाही. पुरुष मंडळीला पटलं असेल माझं. आणि आपलं जसं एक छोटं लॉकर असतं तशा त्याच्या खोल्याच्या खोल्या आहेत पांडवांच्या, की ज्याच्यामध्ये जड जवाहिर संपत्ती विविध रत्न भरून ठेवलेली आहे. एक 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 दालन तो पाहतोय आणि अचानक त्याची दृष्टी एका पेटीकडे गेली. त्यानं बघितलं त्या पेटीला कुलूप आहे. सेवकाला सांगितलं हे कुलूप उघडा. तो म्हणाला धर्मराजांनी सांगितलंय की या पेटीचं कुलूप केव्हाही उघडायचं नाही, कधीही उघडू नका. तो म्हणाला सध्या कोण आहे राजा.
सध्या मुख्यमंत्री कोण आहे? त्याच्यावरती बहीण लाडकी आहे का लाडकी नाहीये? मागचं जे भागवत होतं ना, ते एका राजकीय व्यक्तीने ठेवलं होतं. हा बोलताना इतकी अडचण व्हायची माझी. हा बाई सारखा माझ्याकडे बघत होता की आता काय बोलताय. इतकी संधी होती ना तिथे खरं बोलायला, पण फार आवडतं घेतलं. त्यानं आपल्या सेवकाला ती पेटी उघडायला लावली आणि त्यानं बघितलं की अरे, जो किरीट मी रोज परिधान करतो त्याच्यापेक्षाही रत्नजडित किरीट या पेटीमध्ये बंद आहे. त्यानं सहज तो किरीट हातामध्ये घेतला, आपल्या मस्तकावरचा जो किरीट होता तो बाजूला केला आणि तो किरीट आपल्या मस्तकावरती चढवला आणि शेजारी उभ्या असलेल्या एका सेवकाला विचारलं, काय, कसा दिसतोय मी? वास्तविक आपण कसे दिसतो हे आपल्याला माहिती असतं, तरी सुद्धा आपण आरशात बघतो की नाही? तो अलंकार घालतो आणि आरशात बघतो, कशी दिसते मी? आणि आरसा नेहमी आपल्याला आपण छान दिसतोय असंच सांगतो बरं का. हे एक वैशिष्ट्य आरशाचं, तो नेहमी आपल्याला छान दिसतोय असंच म्हणतो. तो सेवकही तेच म्हणाला, वा महाराज, तुम्ही फार छान दिसताय बरं का, म्हणजे हा किरीट तुम्हाला शोभून दिसतोय. त्यालाही वाटलं हा किरीट आपल्याला शोभून दिसत असेल आणि म्हणून त्यानं आपली जी सगळी सेवक मंडळी होती त्यांना आज्ञा केली, चला म्हणाले आज शिकारीला जाऊ. सेवकांनी जे काही शिकारी करता साहित्य लागतं ते जमा केलं, शिकारीला निघाले. सेवकांना प्रश्न पडलाय, आतापर्यंत हा राजा एवढे वर्ष झाले कधीही त्याला असं वाटलं नाही की शिकारीला जाऊ. राजाला धर्मानं शिकार करणं मान्य आहे. उगाच काहीतरी मद्य प्यायचं आणि काळवीट मारत हिंडायचं हे मान्य नाही. कुठला प्राणी मारला पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत. पण त्या दिवशी राजानं बेछूट प्राण्यांची हत्या केलेली आहे आणि भरधाव वेगानं त्या राजाचा रथ अरण्यामध्ये गेला. बाकीचे जे सगळं सैन्य होतं ते मागे पडलं. आता तो जो सारथी आहे तो आणि हा परीक्षित आहे, असे दोघंच आहेत. बराच काळ गेलाय मध्ये आणि राजाला लक्षात आलं की आपण सकाळी केव्हा तरी निघालोय, आता सूर्य डोक्यावरती आलाय, माध्यान्ह झाली, आपण भोजन नाही, काही पाणी वगैरे प्यायलेलं नाही. तेव्हा तहानेची जाणीव झाली आणि म्हणून जवळ कुठे आश्रम मिळतोय का याचा शोध सुरू झाला. आणि योगायोगानं एक आश्रम डोळ्यासमोर आला. त्या आश्रमामध्ये शमिक नावाचे ऋषी आहेत. त्या शमिक ऋषींचा तो आश्रम आहे. राजा त्या आश्रमामध्ये गेला त्यावेळेला शमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत. ध्यानामध्ये त्यांचं ध्यान लागलेलं आहे. आता ध्यान लागतं म्हणजे नेमकं काय होतं तर आपण जागृत अवस्थेमध्ये असतो आणि जागृत अवस्थेमधून आपण झोपेमध्ये जातो, सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो. यातला जो मधला क्षण आहे त्याला ध्यान लागणं असं म्हणतात. बरेच जणांना वाटलं की आपल्याला जी झोप लागते ना त्यालाच ध्यान म्हणतात की काय. असं नाहीये. त्याच्या अलीकडचा हा क्षण आहे ध्यानावस्था.
ऋषी ध्यानावस्थेमध्ये आहेत, त्यांना राजा आला काय किंवा कोण आला काही कळलं नाही. त्या राजानं सुद्धा त्यांना हाक मारली. वास्तविक हे जे आश्रम आहेत हे या पांडवांनी दिलेल्या धनावरच चालत आहे. राजा परीक्षिती स्वतः याचा चालक सांगितलाय. म्हणजे काय तर हे जे आश्रम आहेत हे ऋषींनी चालवायचे आहेत. मग ऋषींना कोणी पोसायचं आहे तर ते त्या राजानं पोसायचं आहे. त्यांच्या जेवणाची सोय कोणी करायची तर तिथला जो राजा आहे त्यानं करायची. आणि शमीक ऋषी ध्यानामध्ये आहेत. राजाला असं वाटलं मी आल्यानंतर यांना उभं राहावं लागेल. आपल्याकडे कोणी आलं की आपण स्वाभाविक आदर म्हणून उभं राहतो की नाही, तर यांना स्वाभाविक मला काही विचारावं लागेल म्हणून हे खोटं खोटं डोळे बंद करून बसले. आत्तापर्यंत याला कधीही असं वाटलं नव्हतं ऋषींचा अपमान करावा, असं कधीही याच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. हा आल्या पावली परत निघाला तेव्हा जाताना एक मरून पडलेला साप दिसला. यानं आपल्या बाणाच्या टोकानं तो साप उचलला. मृत सर्प आहे आणि तो सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये पुष्पमाला ही जशी अडकवली आहे तशा पद्धतीनं तो त्यांच्या गळ्यात घातला. रथामध्ये स्वार झाला आणि निघून गेला. शमीक ऋषींचे काही शिष्य जे आजूबाजूला खेळत आहेत ते काही कालावधीनंतर परत आले. त्यांनी बघितलं की आपल्या गुरुदेवांच्या गळ्यामध्ये असा मेलेला सर्प घातलेला आहे कोणीतरी. धावत धावत ते शमीक ऋषींचा पुत्र, त्याचं नाव आहे शृंगी. त्या शृंगीला त्यांनी सांगितलं की तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प अडकवला आहे. तेव्हा हा शृंगी नदीच्या काठाजवळ उभा होता. त्यानं तिथलं जल घेतलं आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प अडकवलेला आहे त्याचा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग चावून त्याला मृत्यू येईल असा शाप उच्चारला. ते उदक सोडलं आणि धावत 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 आपल्या वडिलांजवळ आला. आणि वडिलांजवळ आल्यानंतर त्याला आपण जी शापवाणी उच्चारली याच्याबद्दल अत्यंत खेद झालेला आहे. त्याला वाईट वाटलेलं आहे. वास्तविक मी एक ऋषिकुमार आहे तेव्हा मी असा शाप देणं योग्य नाही. पण त्यांच्या मुखातून शब्द निघून गेले, शापवाणी उच्चारलेली आहे. तो ढसा 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 वडिलांसमोर रडतोय. शमीक ऋषी जेव्हा देहावरती आले तेव्हा त्यांनी बघितलं आपल्या गळ्यामध्ये सर्प आहे, आपला मुलगा रडतोय. तो सर्प बाजूला टाकला. मुलाला कारण विचारलं काय झालं. त्यांनी सगळा घडलेला घटनाक्रम सांगितला. ऋषींनी पुन्हा ध्यान लावलं आणि त्या ध्यानामध्ये कोणी हे केलंय हे पाहिलं. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की राजा परीक्षिती या ठिकाणी येऊन गेला. आणि तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं बाबा बाळा रे, तू जे हे केलंस ना ते अत्यंत चुकीचं केलंस, कारण हा राजा अत्यंत धार्मिक आहे. याच्याकडनं चुकून असं झालं असेल, पण तू जे केलंस ते त्यानं केलं त्यापेक्षा अयोग्य आहे. पण तू एक कर, किमान त्या राजाला जाऊन सांग की माझ्याकडून अशी अशी शापवाणी उच्चारली गेलेली आहे. थोडक्यात आपण एखाद्याला वाईट बोललो असू तर आपल्यात तेवढी हिंमत पाहिजे की त्याच्या समोर जाऊन त्याची माफी मागावी. राजा परीक्षिती जेव्हा आपल्या राज्यात परत आला तेव्हा तो विचार करतोय की आत्तापर्यंत इतकी वर्ष मी राज्य केलं, मी कधी शिकारीला गेलो नाही, कधी मी ऋषींचा अपमान केला नाही. आज माझ्याकडून असं काय घडलं, आज मी असा का वागलो. आणि राजा असं का वागला आज, याचं कारण आहे राजानं
परिधान केलेला जो किरीट आहे, जो मुकुट आहे, तो मुकुट जरासंधाचा मुकुट आहे. जरासंधाला जेव्हा त्याचा वध झाला, भीमानं त्याला संपवलं, त्यावेळेला वास्तविक युद्धामध्ये संपवल्यानंतर त्या राजाची जी संपत्ती आहे ती जो राजा जिंकलाय त्याची होते. पण भीम आणि जरासंध यांचं मुळात युद्ध झालेलं नाही, त्यांचं द्वंद्व युद्ध झालेलं आहे. दोन्हीचे नियम वेगळे आहेत. आणि जरासंधानं भीमाशी जे युद्ध केलंय ते भीम याचक म्हणून दारात गेलेला आहे त्याच्या. त्याचा जेव्हा वध झाला तेव्हा त्याच्या मुलानं त्याचा किरीट नेण्याकरता भीमाला अडवलंय. भीम जेव्हा घेऊन जात होता तेव्हा त्याला अडवलंय. आणि नाही, एकच आणि या न्यायानं ते जे सोनं आहे म्हणजे त्या मुकुटाबरोबर आलेली जी संपत्ती आहे ती अवैध नाही, ते चालूच ठेवा, काही आत्ता हलवू नका, ती अवैध मार्गाने आलेली संपत्ती आहे. आणि अवैध मार्गाने आलेलं जे कांचन आहे, जी संपत्ती आहे, त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. या न्यायानं कली त्या मुकुटामध्ये प्रवेश करता झाला. राजानं जेव्हा तो मुकुट आपल्या मस्तकावरती धारण केला तेव्हा कलीनं मस्तकावाटे राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आपण हा शब्दप्रयोग करतो बघा. सगळं चांगलं चाललं होतं त्यांचं, पण काय अचानक बुद्धी फिरल्या भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट होणे म्हणजे काय? हे एखाद्याची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे त्याच्या बुद्धीत कलीनं प्रवेश केलेला आहे निश्चित समजायचं. आणि राजाला संध्याकाळच्या वेळेला तो ऋषिकुमार दारामध्ये दिसला. शृंगीनं महाराजांना मला भेटायचंय म्हणून त्यांच्या कक्षामध्ये गेला आणि परीक्षिती राजाला घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्याला सांगितलं की आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा सर्पदंश करेल आणि त्याने तुमचा मृत्यू होणार आहे. आणि आता राजा या 7 दिवसामध्ये आपल्याला मुक्ती कशी मिळेल याचं साधन शोधतोय. त्यापूर्वी त्यानं त्याच्या मुलाला जन्मेजयाला गादीवरती बसवलंय, त्याला राज्याभिषेक केलाय आणि सगळं सोडून गंगेच्या तटावरती येऊन अनेक ऋषींना अनेक मुनींना तो पुन्हा 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 विचारतोय की महाराज माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत, माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत, माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत. आपल्याकडे सुद्धा 7च दिवस शिल्लक आहेत बरं का. याच्या आधी जे आपल्याला सोडून गेले त्यातलं कोणी सोमवारी सोडून गेलंय, कोणी मंगळवारी,
कोणी बुधवारी, कोणी गुरुवारी, कोणी शुक्रवारी, कोणी शनिवारी, कोणी रविवारी. या 7 दिवसांच्या वेगळं कोणी आपल्याला सोडून गेलेलं आपल्याला आठवत आहे का? आपणही या 7 दिवसांमध्येच सोडून जाणार आहोत. फक्त त्यातला 7वा दिवस कुठला आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि भगवंतांनी आपली एक्सपायरी डेट छापलेली नाही हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. नाहीतर कल्पना करा कलियुगात काय अवस्था झाली असती. जर शिक्के मारून पाठवलं असतं ना इकडे, सासरी बुवांचं वय 75 आहे नाही का, झोपून आहेत आणि खोकतायत सतत, धास लागते, काय दमा झालाय, त्याचा खोकला आठवा म्हणजे कसा असतो कळेल. आणि बाहेरचं कोणीतरी आलं आणि सुनबाईंना म्हणाला, अगं किती खोकतायत तुझे सासरे, जरा दवाखान्यात घेऊन जा. सुनबाई म्हणाल्या असत्या, काही काळजी करू नका हो, एक्सपायरी अजून 10 वर्षांनंतरची आहे यांची, पडू देत तसेच. ही वस्तुस्थिती आहे बरं का, ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांची जपणूक का करतोय, एवढी का सांभाळतोय एकमेकांना, याचं कारण आपल्याला एक्सपायरी डेट माहिती नाही आपली. आपण जे समाजामध्ये चांगलं वागतोय ना, याचं कारण केवळ हेच आहे, हेच आहे, याच्यापेक्षा वेगळं कुठलंही कारण नाही. आणि भागवत ग्रंथ आम्हाला हेच सांगतं की आमचा जो 7वा दिवस आहे तो गोड कसा होईल याचा करता प्रयत्न करत राहा. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि असा तो सगळ्यांना प्रार्थना करतोय की तुम्ही मला सांगा, तुम्ही मला सांगा. प्रत्येक जण म्हणाले, अरे बाबा मोक्षाकरता किती साधन करावं लागतं, एवढ्या 7 दिवसात काही मोक्ष शक्य नाही. आणि त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली आहे. ज्यांचं असं वर्णन आहे की गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा हे शुकदेवजी महाराज एका ठिकाणी थांबत नाहीत. असे शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले असा उल्लेख आहे. आणि 7 दिवस त्या ठिकाणी बसून शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ ऐकवला. याचं कारण त्याला आत्मोद्धाराची तळमळ लागलेली आहे. आणि ज्याला तळमळ लागते त्यांच्याकरताच भगवंत ती व्यवस्था करतात. त्या व्यवस्थेचं नाव सद्गुरू आहे. मला सगळं माहिती आहे असं जेव्हा आपण आपल्या मनाशी ठरवतो तेव्हा नवीन ज्ञान मिळण्याचे मार्ग बंद होतात. व्यवहारातलं उदाहरण आहे, एखादा घडा पाण्यानं पूर्ण भरलाय तर त्यात अधिक काही पाणी मावेल का? नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कोऱ्या पाटीनं सद्गुरूंच्या समोर उभे राहतो तेव्हा आपल्या परलोक गमनाला जी साधना योग्य आहे, जी उपासना योग्य आहे, ती साधना, ती उपासना सद्गुरू आपल्याकडून करून घेतात. मला आता नक्की नाव आठवत नाही, पण बहुतेक अदा आठवल्यांचा त्यांच्या बाबतीत सांगितला जातो हा किस्सा. त्यांच्याकडे जेव्हा कोणी यायचं ना, मला गुरुमंत्र द्या असं म्हणून, तेव्हा अनंतराव त्याला सांगायचे की आज काय तारीख आहे, मग तो सांगायचा आजची तारीख. एक काम कर म्हणाले, वर्षभरा नाही, जो कोणी येईल त्याला, बरं का, नवीन जर कोणी आला ना, मला
काही गुरुमंत्र द्या, काही उपासना सांगा. तर सांगायचे 1 वर्षभरानंतर ये. त्यांना एकदा विचारलं एकाने, का हो तुम्ही असे परमार्थ मार्गावरती लोक येत आहेत, तुम्हाला येऊन भेटतात, तर तुम्ही 1 वर्षानंतर ये असं का सांगता? म्हणाले याचं कारण आहे, याच्यामुळे 50% लोक परत येतच नाहीत म्हणाले. ते केवळ कोणीतरी गुरु हवा ना म्हणून येत असतात, ते काही साधन मार्गावरचे नसतात म्हणजे. आणि बाकीचे जे 50% आहेत ना, त्या प्रत्येकाला ते विचारतात, आत्तापर्यंत तू कुठला जप करत होतास? आत्तापर्यंत तू कुठला जप करतोयस? आणि तोच मंत्र त्याला ते पुढच्या जपा करता द्यायचे. त्यांना एकदा विचारलं, असं का? तुम्ही अमुक एका संप्रदायातले आहात, तुम्ही हा त्याच पठडीचा मंत्र दिला पाहिजे. तेव्हा ते सांगायचे, त्यानं आत्तापर्यंत जी साधना केलेली आहे ती साधना, त्यानं जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाने त्याला पुढं घेऊन गेलेली आहे. तेव्हा तो ज्या मार्गावरती चाललाय तो मार्ग अधिक सुकर व्हावा याच्याकरता मी त्याला तोच मंत्र सांगितला आहे. त्या सगळे मार्ग कुठे जातात म्हणाले, सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. या न्यायानं तुम्ही रामाची उपासना करा, कृष्णाची करा, कुणाचीही करा, ते अंतिम गंतव्य स्थान काय आमचं, तर ते तेच आहे. राजाला 7 दिवस शिल्लक आहे हे समजल्यानंतर शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले आणि शुकदेवजी महाराजांना राजानं आता गुरुस्थानी मानलं. आणि त्यांनी प्रश्न विचारला की या 7 दिवसामध्ये असं काय केलं असता मुक्ती मिळेल, असं साधन तुम्ही मला सांगा. तेव्हा शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा असं कुठलं वेगळं साधन करण्याची गरज नाही. मी तुला एक कथा ऐकवतो, ज्या कथेच्या श्रवणानं केवळ तू मुक्त होशील. आणि ती कथा म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे. याची सुरुवात कुठून झाली, जसं मी काल कथा या शब्दाबद्दल थोडंसं बोललो. या कथेची सुरुवात मुळात या ब्रह्मांडाची रचना केव्हापासून झाली आहे, ती कशी केली, तिथपासून सुरू झाली. म्हणजे 7 दिवसात काय काय ऐकवलंय बघा त्याला. या सगळ्या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा मीच होतो. पहिला श्लोक चतुश्लोकी भागवतातला. ते सत नावाचं तत्व होतं. त्याला असं वाटलं की आता मला एकट्याला फार कंटाळा आला. आपल्याला येतो की नाही एकट्याला कंटाळा, मग आपण काही विरंगुळ्याची साधनं शोधतो. बघा, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मला बहु व्हावंसं वाटलं म्हणून म्हणाले भगवंतांनी हे विविध आकार, विविध रूप, विविध रंग, विविध गंध धारण केले. आपण जे पंचविषय उपभोगतो, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, हे सगळं भगवंतच आहे, वेगळं काही. ब्रह्मदेव त्या कमलासनावरती ध्यानाला बसले आहेत. आपण तो फोटो बघितलाय सगळ्यांनी. भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलामधून जे कमल आलंय त्याच्यावरती, त्या कमलासनावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ब्रह्मदेवांनी पाहिलं की पुढे पाणी आहे.
आपल्या समोर पाणी आहे. ब्रह्मदेवांनी पाठीमागे बघितलं, पाठीमागे सुद्धा पाणीच आहे. ब्रह्मदेवांनी डावीकडे बघितलं, डावीकडे सुद्धा पाणी आहे. ब्रह्मदेवांनी उजवीकडे बघितलं, उजवीकडे सुद्धा पाणीच आहे. ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत, ती याच्या करताय. चारही दिशांना ब्रह्मदेवांनी बघितलं आणि सगळीकडे ब्रह्मदेवांना एकच वस्तू दिसली, ती म्हणजे पाणी. पाण्याला नार असा शब्द आहे. नारामध्ये ज्याचं वास्तव्य आहे तो नारायण, नारामध्ये ज्याचं आयन आहे तो. आणि ब्रह्मदेव असा विचार करतायत की ज्या अर्थी मी निर्माण झालोय त्या अर्थी मला निर्माण करणारा कोणीतरी असला पाहिजे ना. म्हणून ज्या कमलासनावरती ब्रह्मदेव बसले त्याच्या मध्यामध्ये त्यांनी बघितलं की एक छिद्र आहे, देठ आहे. त्या देठातून ब्रह्मदेव आत 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 गेले आणि आत गेल्यानंतर ते जेव्हा भगवान महाविष्णूंच्या उदरामध्ये प्रवेश करते झाले तेव्हा ब्रह्मदेवांनी पाहिलं की या ठिकाणी सुद्धा सगळीकडे पाणीच आहे. म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात मी बाहेर पाहिलं तेव्हा सुद्धा सगळीकडे पाणीच होतं, मी आतमध्ये गेल्यावर आत पाहिलं तेव्हा सुद्धा सगळीकडे पाणीच आहे. भगवंत म्हणतात अहमेवा समेवाग्रे, सर्व ठिकाणी मीच आहे. आणि माझी निर्मिती कोणी केली म्हणून पुन्हा ब्रह्मदेव त्या कमलावरती आले तेव्हा ब्रह्मदेवांना 2 ध्वनी ऐकू आले. त्यातला एक आहे त आणि दुसरा आहे प. याच्यावरून जे सत नावाचं तत्व आहे ज्याच्या शोधार्थ मी हे सगळं केलं त्यानं मला तपश्चर्या करायला सांगितली आणि म्हणून ब्रह्मदेवांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली. भागवतामध्ये ज्या सगळ्या ऋषींच्या किंवा देवांच्या तपश्चर्या सांगितल्या या काही हजार वर्ष सांगितल्या आहेत. तेव्हा त्या काही हजार वर्षांचा अर्थ आपण दीर्घकाळ एवढाच घ्यावा. मग एवढे 1000 वर्ष गेलं तर मग त्यांचं वय किती होतं. मग म्हणजे बाकीचे जे प्रश्न आहेत ना मग त्यांना भूक लागायची का नाही लागायची हे आपोआप बंद होतात. दीर्घकाळ तपश्चर्या केली. आणि मग ब्रह्मदेवांनी आपल्या म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनं सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली. मग काही ऋषींची उत्पत्ती केली आहे, काही असुरांची केली आहे. आणि आपण सगळ्यांनी मनुस्मृती नावाचं आहे म्हणजे मनुस्मृती असे 4 शब्द ऐकलेत. मी पण ऐकलेत म्हणून सांगतो, मी काही ते वाचलेलं नाही. ही मनुस्मृती याच्यात काय लिहिलंय असं म्हणतात तर याच्यात धर्माप्रमाणे आचार कसे असावेत असं लिहिलेलं आहे. हा ग्रंथ ज्यांनी लिहिला त्यांचं नाव मनु महाराज किंवा महाराज मनु. मनूंनी तो लिहिला म्हणून त्याला मनुस्मृती असं म्हणतात. महाराज मनु ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचे 2 भाग केले असं म्हणतात. एक भाग हा स्त्री आणि एक भाग हा पुरुष देह. आणि त्यांच्यापासून मग पुढे मैथुन प्रक्रियेनं सृष्टीची रचना व्हायला सुरुवात झाली. आता ऋषींची निर्मिती झालेली आहे, असुरांची पण निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये एक ऋषी सांगितले जातात ती म्हणजे कर्दम नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी दिती. एक दिवस असं सांगतात की या दितीनं आपल्या पतिराजांकडे आवेळी
मिलनाची इच्छा प्रगट केली. आणि ती मिलनाची इच्छा प्रगट केल्यानंतर ऋषींनी तिला सांगितलं होतं की हा जो काळ आहे किंवा ही जी वेळ आहे ही मिलनाकरता अयोग्य आहे, अपवित्र मानली जाते. तेव्हा तू अशा पद्धतीची कोणतीही इच्छा करू नकोस. पण दितीनं काही ते मानलं नाही, त्यांचं ऐकलं नाही आणि अयोग्य वेळेला त्यांच्यामध्ये मिलन झालं आणि त्यातून तिला गर्भधारणा झाली. याच्या काही काळ आधी एक घटना घडली आहे. ती घटना अशी आहे, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे जे भगवंतांचे पहिल्या कौमार सर्गातले अवतार समजले जातात, हे भगवान महाविष्णूंच्या दर्शनाकरता वैकुंठामध्ये आलेले. त्यावेळेला त्यांच्या द्वारपालांनी म्हणजे जय आणि विजय यांनी त्यांना अडवलेलं आहे. का अडवलंय तर हे जे ऋषी आहेत हे वास्तविक अत्यंत ज्ञानी आहेत, अत्यंत तपस्वी आहेत. पण 5 वर्षाचं किंवा 6 वर्षाचं बालक ज्याप्रमाणे दिसतं त्याप्रमाणे हे अत्यंत बालक आहेत, छोटे. आणि अवधूत अवस्थेमध्ये म्हणजे अंगावरती कोणतंही वस्त्र न घालता यांचं भ्रमण चाललेलं आहे. आता आपल्या घरामध्ये एखादं लहान बालक 2-2.5 वर्षाचं अशा अवस्थेमध्ये फिरतंय तर तेव्हा आपल्याला त्याच्याकडे बघून कोणताही विकार मनामध्ये उत्पन्न होत नाही. याचं कारण तो त्या अवस्थेतच नाही आहे मनात. पण अशा अवधूत अवस्थेमध्ये यांना बघितलं जय विजयानं आणि जय विजय त्यांच्याकडे बघून हसले असा उल्लेख आहे. त्यांनी त्यांना अडवलं आणि आता तुम्हाला भगवंतांचं दर्शन घेता येणार नाही असं सांगितलं. त्यावेळेला भगवंतांच्या देवढ्याजवळ असून सुद्धा ज्यांच्या मनातला विकार गेलेला नाही हे या सनत कुमारांनी ओळखलं आणि त्यांनी जय विजयांना शाप दिला की तुम्हाला पुढचे 3 जन्म मर्त्य लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती, याला मर्त्य लोक म्हटलेलं आहे, जिथे मृत्यू येतो त्या मर्त्य लोकामध्ये पुढचे 3 जन्म असुर योनीमध्ये घ्यावे लागतील, म्हणजे राक्षस योनीमध्ये घ्यावे लागतील. यांनी सनकादिकांचे पाय धरले जय विजयानं आणि म्हणाले आम्हाला उशाप द्या. त्यावेळेला उशाप दिला की तुम्हाला त्या 3ही जन्मामध्ये तुमचा जो उद्धार आहे तो प्रत्यक्ष भगवंतांकडून होईल, प्रत्यक्ष नारायण तुमचा उद्धार करतील. आणि हे 3 जन्म कोणते आहेत तर पहिला जो जन्म आहे तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप आहे. दुसरा राम अवतारात प्रभू रामचंद्रांनी ज्यांना संपवलं ते रावण आणि कुंभकर्ण असा दुसरा अवतार आहे या जय विजयांचा किंवा दुसरा जन्म आहे. आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवान गोपालकृष्णांनी ज्यांना संपवलं असे सांगा. आणि कंस आणि चाणूर, कंस चाणूर मर्दन म्हणतो ना आपण, सगळेजण हो म्हणले. त्यांचा नाहीये. 100 अपराध केले. दंतवक्र आणि शिशुपाल हे 2 न्याय. तो जय विजयांचा 3रा असुर योनीतला जन्म आहे. आपण बऱ्याच वेळेला कंस ते श्लोकात आहे ना, कंस चाणूर मर्दन, आपली काही चूक नाहीये.
मला सांगायचं एवढंच आहे, मूळ ग्रंथ उपलब्ध आहेत ते वाचा. आपण सगळ्यांनी रामायणामध्ये जी लक्ष्मण रेषा ऐकली की नाही, पाहिली की नाही? पाहिली नाही? रामानंद सागरांनी दाखवली की नाही? लक्ष्मण जाताना म्हणला सीते तू या रेषेच्या पुढे जायचं नाहीस. अशा कोणत्याही लक्ष्मण रेषेचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही. आपण ज्या अनेक कथा श्रुती स्मृती पुराणोक्त सांगतो, श्रुती स्मृती अशा करता म्हटलं की आपल्या आजीने ती सांगितलेली असते म्हणून, आणि पुराणोक्त अशा करता म्हटलं की ती पूर्वापार चालत आली म्हणून. इतर संतांनी त्या लिहिल्या असतील याच्याकरता, त्या कथेत अशा करता की त्या कथेचं सौंदर्य अधिक खुलावं. वास्तविक ती लक्ष्मण रेषा आत्ता या काळात गरजेची आहे. ज्यांनी द केरला स्टोरी पाहिला नाही अशांनी तो आवर्जून पहा. आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये कन्यका आहेत, साधारण 10वी झाली की त्याच्यानंतर आवर्जून त्या मुलींना तो सिनेमा दाखवा. म्हणजे समाजामध्ये कशा प्रकारची, आपण जे शनिवार नारायण सदाशिवमध्ये राहून छान छान वातावरणात वाढलं ना, तसं नाही आहे बाहेरचं वातावरण. आपल्याला त्याची कल्पना येत नाही. जोपर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची दाहकता समजत नाही. ज्यांनी पाहिलाय त्यांना कळतंय मी केवढ्या सिरियस नोटवर हे सांगतोय. आवर्जून पहा. तेव्हा भागवत मूळ उपलब्ध आहे, वाल्मिकी रामायण मूळ उपलब्ध आहे. फार नाही आहे, साधारण या आकाराचे 2 ग्रंथ आहेत. हा, एवढं तुम्ही हातात ठेवू शकता. आणि काही ते ग्रंथपीठ आणायचं म्हणजे एकदा ठेवलं की उचलायची काही गरज नाही, शक्यच नाही. म्हणजे मूळ ग्रंथ वाचा, नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत. आणि ते उपलब्ध आहेत सुदैवाने, म्हणून मुद्दाम वाचा. सध्या मला असं कळलं चातुर्मासात इथे काय राम विजय कथासार चाललंय ना, त्यात पण नसेल बहुतेक उल्लेख. पहिला जो अवतार आहे तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप असा असुर योनीतला जय विजयांचा अवतार आहे. ऋषी मुनींची रचना झालेली आहे, असुरांची रचना झालेली आहे. आणि या ऋषींनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला आहे की हे सगळं तुम्ही केलेलं आहे ब्रह्मदेवा, सृष्टीची रचना केलेली आहे, पण आम्ही, तुम्ही म्हणलात ना आता प्रजा वाढवा, संसार करा. तेव्हा संसार जर करायचा असेल तर त्याच्याकरता घर पाहिजे ना, राहण्याचं ठिकाण पाहिजे. तेव्हा आम्ही राहायचं कुठे, असा प्रश्न विचारला. त्यावेळेला किंवा तोपर्यंत हे सगळेजण अंतरिक्षात कुठेतरी राहत आहेत असा उल्लेख आहे. आज जे आपण म्हणतो ना एलियन्स आले वगैरे, त्यावेळेला अगदी सहज होते. अंतरिक्षामध्ये हे कुठे ना कुठेतरी राहत आहेत. आणि यांना जर मैथुन प्रक्रियेनं इथून पुढे प्रजा वाढवायची असेल तर निश्चित जागा पाहिजे. म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये खोलवर बुडालेली जी पृथ्वी आहे ती वर काढण्याकरता कोणीतरी पाहिजे की नाही. आणि तोपर्यंत या हिरण्याक्षानं आणि हिरण्यकश्यपूनं सगळ्या एकूण अंतरिक्षामध्ये आपला दबदबा असुर म्हणून जो असतो तो प्रस्थापित केलेला आहे.
आणि आपला शत्रू कोण आहे तर तो नारायण शत्रू आहे, हे त्यांचं पक्क झालेलं आहे. आणि त्याच वेळेला या सगळ्यांना राहण्याकरता सर्वोत्तम ग्रह कुठला तर त्याचं नाव पृथ्वी. आणि ती पृथ्वी त्या काळी समुद्रामध्ये खोल रसातळाला गेलेली आहे. आता कल्पना करा, खोल पाण्यामध्ये एखादी गोष्ट बुडालेली आहे तर त्या पाण्यातून ती वर काढण्याकरता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्या पाण्यात उतरावं लागेल. बरं ती किती खोल आहे एवढा वेळ आपला श्वास टिकवावा लागेल. मग असा प्राणी कोणता आहे की जो जमिनीवरती सुद्धा श्वासोच्छ्वास करू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वासोच्छ्वास करू शकतो? तर तो प्राणी वराह आहे. कासव मासा नाही करत बरं का बाहेर. कासव काही करू शकत नाही, त्याच्यात तेवढी क्षमता नाही. कच्चा अवतार भगवंतांनी घेतलाय पण तो वेगळ्या कारणाकरता घेतलाय. हा जो पहिला अवतार जो आहे ना तो वराहाचा अवतार आहे. कसा आहे तो प्राणी? आवडतं का डुक्कर कोणाला? म्हणजे लहान मुलांना हल्ली आवडतं ते पेपा पिग मुळे. पण डुक्कर नावाचा प्राणी आवडतो किंवा तो किती छान दिसतो असं काही नाही की नाही. अत्यंत हीन योनी ज्याला समजलं जातं तो अवतार सुद्धा भगवंतांनी धारण केलेला आहे. याचं कारण जे पवित्र आहे ते सुद्धा मीच आहे आणि जे अपवित्र आहे ते सुद्धा मीच आहे. वराह अवतार घेतला, मोठं मुख आहे उभं, वरती एक शिंग आहे. आपण तो फोटो बघितला असेल. काही ठिकाणी दोन दाढेच्या मध्ये ती पृथ्वी धरली आहे, काही ठिकाणी शिंगावरती ती पृथ्वी धरली असं चित्र आहे. भगवंतांनी वराहाचं ते रूप धारण केलं आणि भगवंत आता या समुद्रामध्ये ती पृथ्वी नेमकी कुठे आहे? जसं वराह पाण्यामध्ये एखादी वस्तू शोधतो तसे भगवंत आता आपलं मुख त्यांनी त्या पाण्यामध्ये घातलेलं आहे, पाण्यात प्रवेश करते झालेले आहेत. आणि पृथ्वी नेमकी कुठे आहे, पृथ्वी नेमकी कुठे आहे म्हणून ते शोधत आहे. आणि आता त्यांचा श्वासोच्छ्वास अधिक दीर्घ होत चाललाय. आणि त्यावेळेला भगवंतांनी जो वराह अवतार घेतला त्या श्वासामुळे, त्या उच्छ्वासामुळे त्या समुद्रामध्ये लाटा निर्माण झाल्या आहेत, ज्या लाटा आपण आजही समुद्रामध्ये अनुभवतो. जेव्हा काही नव्हतं भगवंत म्हणतात तेव्हाही मीच होतो. आणि हिरण्याक्षाला हे मागे एका भागवतात हिरण्याक्ष या शब्दाची फार छान म्हणजे मला छान वाटली. असं छान वगैरे काही नसतं मग त्याच्या वाटण्यावरती. हिरण्याक्षाची व्युत्पत्ती सांगितली. हिरण्य अक्ष असा शब्द फोडला. हिरण्याक्ष कसा फोडता येतो तर हिरण्य आणि अक्ष. हिरण्य म्हणजे काय? सोनं. आणि अक्ष म्हणजे काय? डोळा. दुसऱ्याच्या सोन्यावरती ज्याचा डोळा आहे ना तो हिरण्याक्ष. आपली वृत्ती भागवत काय सांगता आम्हाला? आम्ही असुर वृत्तीतले आहोत का आमची वृत्ती जरा बरी आहे? आम्ही सुरगणांमध्ये आहोत का असुरगणांमध्ये आहोत? सुर आणि असुर म्हणजे असं दिसायला काही वेगळे नसतात बरं का. असुर म्हणजे काळेच वगैरे, काळे कपडे घातलेले असं काही नाही. पांढरे कपडे घातलेले कितीतरी आपल्याला दिसतात सध्या. दहीहंडीला आपण अनुभवलं की नाही? काय केशभूषा असते एकेकाची, काय फोटो लावले असतात, गळ्यात केवढ्या त्या चेन घातलेले असतात. काही काळजी करू नका, त्या सगळ्या 1 ग्रॅम मध्ये असतात. ती वृत्ती आहे, लक्षात ठेव. ती असुर वृत्ती आहे.
हिरण्याक्षाला बातमी गेली की भगवंतांनी वराह अवतार घेतलाय, माझा जो शत्रू आहे नारायण त्यानं वराह अवतार घेतलाय, आणि म्हणून हिरण्याक्षानं त्या पाण्यामध्ये उडी मारली. वराह भगवंतांचं आणि हिरण्याक्षाचं फार मोठं युद्ध त्या ठिकाणी झालं, आणि अत्यंत लीलेनं वराह भगवंतांनी हिरण्याक्षाला संपवला. आणि त्याच्यानंतर धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, कुठे अवतार घेणार आहेत भगवंत? युगेन युगे मी याच पृथ्वीवरती किंबहुना याच भारतभूमीवरती मी अवतार घेणार आहे. अशा भारत देशाला ज्या ग्रहानं धारण केलेलं आहे, म्हणून धारण केलं म्हणून धरा असं म्हणतो आपण तिला. पृथ्वीला एक नाव आहे धरा, तिनं आपल्याला धारण केलंय म्हणून अशा पृथ्वीची स्थापना केली. कुठे केली? ती पुन्हा अंतरिक्षातच केली आहे बरं का. म्हणजे त्यांचं फिजिक्स काय कमालीचं असेल ना. एवढे आपण काय म्हणतो एखाद्या की भगवंतांचं वर्णन करताना किंवा एखाद्या संतांचं वर्णन करताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अशा किती आकाशगंगा आहेत, अनंत कोटी, गॅलेक्सी ज्याला सोप्या मराठीत म्हणतात. अनंत कोटी आकाशगंगा आहेत, पण त्या एकमेकांना धडकल्या आहेत. असं कधी झालंय का? वेग वाढलाय, अचानक पृथ्वी वेगानं फिरायला लागली, असं आत्तापर्यंत म्हणजे गेल्या कोट्यावधी वर्षात एकदाही झालेलं नाही. त्याचा वेग वाढलाय पण तो फार कमी आहे. आता वेग वाढलाय याला प्रमाण काय आहे? तर पुन्हा याला रामायण आणि महाभारतामध्ये प्रमाण आहे. रामायणामध्ये जी ग्रहांची स्थिती सांगितलेली आहे, अमुक एका तिथीला या ठिकाणी अमुक अमुक ग्रह किंवा अमुक अमुक तारा येतो, तर ती स्थिती आज नाही. महाभारतात जे ग्रहगोलांचे उल्लेख आहेत, इतक्या अंशापासून इतक्या अंशापर्यंत अमुक अमुक दिवशी हा तारा दिसतो, ती स्थिती आज नाही. याचं कारण पृथ्वीचा परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा दोन्हीचाही वेग वाढलेला आहे, आणि तिची जी जागा आहे ती थोडी 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 बदलत गेलेली आहे. हे मी माझ्या मनातलं सांगत नाही. यूट्यूबवरती ह्या विषयावरती PhD केलेले अनेक जण आहेत, आपण त्यांचे इंटरव्ह्यू बघू शकता. नाहीतर उगाच काहीतरी सांगतायत ऐकतायत म्हणून तसं नाहीये. म्हणजे रामायणाच्या युद्धप्रसंगी जी ग्रहांची स्थिती सांगितली आहे, अमुक एक तारा या ठिकाणी आहे, तर तो आज त्या तिथीला त्या ठिकाणी नाही, त्याच्यापासून कित्येक मैल लांब तो गेलेला आहे किंवा कित्येक किलोमीटर लांब तो गेलेला आहे. कारण पृथ्वीची स्थिती बदलली आहे. त्या काळात जी होती त्याच्यापेक्षा आज जी आहे ती होईल. भगवंतांनी हिरण्याक्षाला संपवला, पृथ्वी स्थिर केली, आणि आपला जो वराह अवतार आहे तो वराह अवतार सुद्धा भगवंतांनी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करायला थांबूया.